इयत्ता 6वी आपल्याला इंग्रजी विषयाचा 1.4 लेसन तो आज आपण शिकणार आहोत. वी विल लर्न टुडे 1.4 द लेसन द पीपल हू प्रोटेक्ट नेचर. ओके, सगळ्यांनी पुस्तकात बोट ठेवायचे, प्रत्येक शब्दाकडे लक्ष द्यायचे, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे आणि उच्चार करायला शिकायचं. वैभवी पुस्तकात बोट, लक्ष सगळं पुस्तकात, इकडं तिकडं कुठंच नको, कारण तुम्हाला डबल हा धडा घरी कुणी शिकवणार नाहीये. रेडी? हां. रीड केअरफुली. नेचर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर लाईफ. फॉरेस्ट गिव अस फ्रेश एअर, क्लीन वॉटर, फूड अँड शेल्टर. ट्रीज हेल्प अस टू ब्रीथ अँड लिव्ह अ हेल्दी लाईफ. Animals and birds also depend on forest. Some people understand the value of nature. Nature म्हणजे निसर्ग. And work hard to protect it. काही माणसं निसर्गाचं महत्त्व ओळखतात आणि वर्क करतात, त्यांच्यासाठी खूप हार्ड वर्क करतात निसर्ग चांगला राहावा म्हणून. They do not work for money or fame. म्हणजे ते फक्त पैशासाठी किंवा प्रसिद्धीसाठी काम करत नाहीत. दे वर्क विथ लव अँड केअर फॉर नेचर. त्यांना खरंच त्या निसर्गावर प्रेम असतं. दिस लेसन टेल्स अस अबाउट 3 सच पीपल हू लव्ड नेचर अँड वर्कड सेल्फलेसली फॉर सोसायटी. आपण या पाठामध्ये अशा 3 व्यक्तींविषयी शिकणार आहोत की त्यांनी फक्त निसर्गासाठी काम केलं. कुठल्या कुठल्या त्या 3 व्यक्ती आहेत तर पहिली व्यक्ती बघा, पहिल्या चित्रात बघा, तुलसी गौडा. म्हणा सगळ्यांनी. एक म्हातारीच्या हातात ते बक्षीस प्रमाणपत्र घेतलेलं आहे बघा, तर तिचं काय नाव आहे? तुलसी गौडा. तिला दुसरं टोपण नाव आहे वनदेवता. तिथं दिले बघा, हिरव्या स्पेलिंगमध्ये नाव दिले, वनदेवता. काय नाव आहे तिचं? आता या व्यक्तीविषयी आपण माहिती घेऊया. तुलसी गौडा इज कॉल्ड वनदेवता विच मीन्स ट्री गॉडेस, म्हणजे झाडांची देवता. She was born in a हलकी ट्रायबल फॅमिली इन कर्नाटका. म्हणजे काय? एका कर्नाटकमधल्या आदिवासी भागात तिचा जन्म झाला. शी डिड नॉट गो टू स्कूल अँड कुड नॉट रीड ऑर राईट. ही जी आजी आहे ना, ती लिहू शकत नाही, वाचू शकत नाही, काहीच शाळेत गेलेली नाही ती आजी. हाऊएव्हर शी लर्न्ड मेनी थिंग्स बाय लिव्हिंग क्लोज टू द फॉरेस्ट. जे काय शिकली ती जवळच्या जंगलातून शिकली. हां. शी हॅड डीप नॉलेज ऑफ ट्रीज, प्लांट्स अँड हर्ब्स. तिला त्या झाडांमधल्या वनस्पतींविषयीची बारीक बारीक ज्ञान होतं, म्हणजे खूप बारकाईने तिनं त्या वनस्पतींचा अभ्यास केला. एन्व्हायरमेंटलिस्ट कॉल्ड हर अ इन्सायक्लोपीडिया ऑफ द फॉरेस्ट बिकॉज ऑफ हर ग्रेट नॉलेज. सी प्लांट मोर दॅन 30,000 सॅपलिंग्स इन हर लाईफ. तिनं तिच्या आयुष्यामध्ये जवळजवळ 30,000 प्रकारचे झाडं तिनं लावली. किती प्रकारची? 30,000. आपण एक झाड लावू शकत नाही आणि ते वाचवू शकत नाही, त्याला पाणी घालू शकत नाही, पण ह्या आजीनं किती झाडं लावली? 30,000. 30,000. शी वर्कड विथ द फॉरेस्ट डिपार्टमेंट अँड टूक केअर ऑफ प्लांट्स नर्सरीज. शी कुड आयडेंटिफाय मेनी टाईप्स ऑफ ट्रीज. म्हणजे ती कुठली पण वनस्पती असली ना ती ओळखू शकते, तिचं नाव सांगू शकते. हां. अँड न्यू द मदर ट्री ऑफ इच स्पेसीज. शी बिलीव्ड दॅट द फॉरेस्ट टॉट हर लाईक अ टीचर. ती म्हणते की हा निसर्ग हा माझ्यासाठी शिक्षकांसारखा आहे, तो मला खूप काही शिकवतो. शी लव ट्रीज ॲज हर ओन चिल्ड्रेन. आणि तिनं स्वतःच्या मुलांप्रमाणे त्या झाडांवर प्रेम केलं. इन 2021 द गव्हर्मेंट ऑफ इंडिया ऑनर्ड हर विथ द पद्मश्री अवॉर्ड फॉर हर ग्रेट सर्व्हिस टू द नेचर. आणि काय झालं? 2021 साली या आजीला आपल्या सरकारनं, इंडियन गव्हर्मेंटनं पद्मश्री हा पुरस्कार दिला, की जो आपल्या देशातला सर्वोच्च आणि मानाचा पुरस्कार मानला जातो. कुठला? पद्मश्री. कुणाला दिला पुरस्कार? तुलसी गौडा, वनदेवता. का दिला? कारण तिनं 30,000 ट्रीची लागवड केली म्हणून, आणि ते पण निस्वार्थपणे. समजलं का? नेक्स्ट नाव आहे बघा दुसरं, राहीबाई सोमा पोपरे. हां,
पोपेरे. काय नाव आहे? पोपेरे. राहीबाई सोमा पोपेरे सीड मदर. म्हणजे सीड म्हणजे बिया, ज्या वेगवेगळ्या झाडांच्या वनस्पतींच्या बिया असतात ना, त्या पोतं भरून बिया साठवल्यात ह्या आजीनं, राहीबाईनं, म्हणून तिला सीड मदर म्हणतात. राहीबाई सोमा पोपेरे पद्मश्री, त्यांना सुद्धा पद्मश्रीच मिळालेला आहे. इज नोन ॲज द सीड मदर. शी इज अ ट्रायबल फार्मर फ्रॉम महाराष्ट्र. कुठल्या आहेत ह्या? कुठल्या राज्यातल्या आहेत? आणि आधीच्या तुलसी गौडा कर्नाटकच्या. लक्षात ठेवा. शी कुड नॉट अटेंड स्कूल बिकॉज हर फॅमिली वॉज व्हेरी पुअर. त्या कधी शाळेत गेल्या नाहीत कारण त्यांच्या घरची फार गरिबी होती. शी स्टार्टेड वर्किंग इन द फील्ड्स ॲट अ यंग एज. शी लर्न्ड फार्मिंग थ्रू डेली वर्क अँड एक्सपिरियन्स. शी सेव्ड मेनी ट्रॅडिशनल अँड नॅटिव्ह सीड्स ऑफ क्रॉप्स. त्यांनी काय केलं? शेती शिकत असतानाच वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींची, भाज्यांची, फळांच्या बिया ज्या आहेत ते साठवायला सुरुवात केली. त्यांना त्याच्यात आवड निर्माण झाली. कशाची? बिया साठवायची. शी टॉट पीपल अबाउट ऑर्गॅनिक फार्मिंग. आणि त्यांनी लोकांना सेंद्रिय पद्धतीनं, म्हणजे बिना औषधं खतं, त्या फवारा करतो ना आपण औषधांचा, तो फवारा न करता फक्त गाई गुरांच्या शेणापासून, त्याला सेंद्रिय शेती म्हणतात. आणि सेंद्रिय शेतीलाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? ऑर्गॅनिक फार्मिंग. कसं करायचं हे त्यांनी लोकांना शिकवलं. अँड नॅचरल मेथड्स. राहीबाई इज अन ॲक्टिव्ह मेंबर ऑफ कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती. कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समिती या संघटनेच्या त्या काय आहेत? ॲक्टिव्ह मेंबर आहेत. अकोले इन अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट. आणि ही जी संस्था आहे ती कुठं आहे? अहमदनगरमधल्या अकोले या गावामध्ये ती संस्था आहे. त्याच्या त्या मेंबर आहेत. तर पुढं बघा. शी स्टार्टेड सीड्स बँक्स अँड नर्सरीज टू प्रोटेक्ट सीड. शी शेअर्ड सीड्स फ्रीली विथ मेनी फार्मर्स. ॲट प्रेझेंट अबाउट 122 लँड्रेसेस अँड 32 crops आर अंडर conservation. Her work helped protect food, farming and nature. In 2020, she received the पद्मश्री. त्यांना पद्मश्री कधी मिळाला ह्या कामासाठी? 2020 मध्ये त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. शी वॉज ऑल्सो इन्क्लुडेड इन द BBC. म्हणजे ते BBC ला पण गेल्या. BBC म्हणजे काय आहे? जसं आपल्यामध्ये ABP माझा नाही का ते बातम्या सांगतात, तसं BBC म्हणजे ब्रिटिश इंग्लंडमधलं आहे. ते इंग्लंड या देशातलं न्यूज चॅनल आहे. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन. लिस्ट ऑफ 100 वुमेन फॉर हर इन्स्पायरिंग वर्क फॉर सोसायटी अँड नेचर. तर अशा पद्धतीनं राहीबाई सोमा पोपेरे यांची आपण आता काय घेतली? माहिती घेतली. आता तिसऱ्या व्यक्ती कोण आहेत तुमच्या पुस्तकातून तुम्हाला माहिती देणाऱ्या, निसर्गाविषयी काम करणाऱ्या? तर ते कोण आहेत बघूया आपण. चैत्राम दियोचंद पवार. चैत्राम दियोचंद पवार. अ पायनोर ऑफ ट्रायबल डेव्हलपमेंट अँड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. चैत्राम पवार त्यांना सुद्धा पद्मश्री मिळालेला आहे. कंसात जे दिले ना ते पद्मश्रीचं स्पेलिंग आहे बघा. इज अ ट्रायबल सोशल अँड एन्व्हायरमेंटल लीडर विथ ओव्हर 30 years ऑफ एक्सपिरियन्स. ते चित्रात आहेत बघा, पॅन्ट शर्ट घालून उभा. त्यांचं नाव पवार आहे. ही हॅज लेड कन्व्हर्सेशन सस्टेनेबल ऑफ फार्मिंग अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट वर्क इन मोर दॅन 100 विलेजेस अक्रॉस महाराष्ट्र अँड गुजरात. त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमधल्या शेतकऱ्यांना शेती कशी विकसित करायची याचं त्यांनी नॉलेज दिलेलं आहे. ही हॅज बिगन विथ अ कल्टिवेशन ऑफ 5000 ट्रीज अँड विथ his own contribution as an expert member of the Forest Advisory Committee 2015. म्हणजे ते त्या कमिटीचे काय राहिलेले आहेत? मेंबर सुद्धा राहिलेले आहेत. ही हेल्प प्रोटेक्ट फॉरेस्ट, एम्पावर ट्रायबल कम्युनिटीज इस्पेशली वुमेन अँड प्रमोट सेल्फ रिलियंट डेव्हलपमेंट. ही हॅज स्टार्टेड वर्क फ्रॉम हिज विलेज बारीपाडा इन धुळे डिस्ट्रिक्ट विथ द हेल्प ऑफ
जनजाती कल्याण आश्रम अँड जनजाती असेल बहुतेक, जनजाती कल्याण आश्रम अँड नाऊ एक्सटेंडेड इन नियर बाय 100 विलेजेस फ्रॉम महाराष्ट्र. आता इथं जे गावाचं नाव दिले ना बाळांनो बघा, बारीपाडा इन धुळे डिस्ट्रिक्ट विथ हिज द त्यांचं स्वतःचं गाव आहे. ते कुठलं आहे? बारीपाडा. ते कुठल्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यात त्यांचं स्वतःचं गाव आहे. तर बघा, नियर बाय 100 विलेजेस फ्रॉम महाराष्ट्र, मध्य प्रदेश अँड गुजरात. म्हणजे त्यांनी 3 राज्यांमध्ये काम केलेलं आहे. कुठल्या? महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. ही हॅज वर्क फॉर ट्री प्लांटिंग, वॉटर कन्झर्वेशन अँड फॉरेस्ट प्रोटेक्शन. ह्या 3 गोष्टींवर त्यांनी काम केले. कुठल्या? ट्री प्लांटिंग, वॉटर कन्झर्वेशन अँड फॉरेस्ट फॉरेस्ट म्हणजे जंगल वाचवणे. फॉरेस्ट म्हणजे काय? जंगल. ही हेल्प मेनी विलेजेस बाय बिल्डिंग चिक डॅम्स अँड ट्रेंचेस टू स्टोर रेन वॉटर. म्हणजे पावसाचं पाणी अडवायचं कसं, जिरवायचं कसं, यावर सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. बिकॉज ऑफ दिस द ग्राउंड वॉटर लेवल इन्क्रीज्ड. म्हणजे फॉरेस्टमध्ये जास्तीत जास्त झाडे लावल्यामुळं काय होतं, तर पावसाचं पाणी जे येते ते जंगलामध्ये मातीमध्ये मुरतं आणि काय होतं, भूजलाची पातळी वाढते. म्हणजे आपल्या बोरला आपण म्हणतो बघा, पाणी आटले हां. आणि अचानक पाऊस पडल्यावर काय होतं, पाणी येतं बोरला. मग ती भूजलाची पातळी वाढवण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, तर झाडं लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. फार्मर्स गॉट मोर वॉटर फॉर फार्मिंग अँड देअर क्रॉप्स इम्प्रूव्ड. हीज वर्क ऑल्सो हेल्प्ड बर्ड्स अँड ॲनिमल्स. म्हणजे त्यांनी फक्त माणसांसाठीच काम केलेलं नाही, तर ते जंगलामध्ये जे विविध प्रकारचे बर्ड्स आहेत, पक्षी, बर्ड्स म्हणजे ॲनिमल्स म्हणजे प्राणी, बर्ड्स आणि ॲनिमल्सचे वाचावेत कसे, कारण जंगलच नष्ट झाली तर हे कुठं जातील मग प्राणी आणि पक्षी, बरोबर ना. मग त्यांचं सुद्धा या पक्षी आणि प्राण्यांना वाचवण्यासाठी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. टू गेट सेफ होम्स. त्यांना त्यांची घरं मिळवून द्यायसाठी त्यांनी काम केलेलं आहे. मेनी फॉरेस्ट्स वेर सेव्ड बिकॉज ऑफ हिज इफर्ट्स. In 2025, he received the Padma Shri Award for his valuable work for society and nature. समजला का धडा? काय होतं धड्याचं नाव? द पीपल हू प्रोटेक्ट नेचर. म्हणजे अशा व्यक्ती की ज्यांनी निसर्ग वाचवला. मग पहिलं नाव कोणाचं आहे आपल्या या धड्यामध्ये? सगळ्यांनी ह्यांच्याविषयीची माहिती इंग्लिशमध्ये पाठ करा, घरचा अभ्यास तुम्हाला जी पण माहिती याच्यात दिली आहे. म्हणजे आता तुलसी गोवडा ह्यांच्याविषयीची 5 वाक्य तुमचं तुम्ही पुस्तकात वाचून पाठ करा. तुम्हाला बोलता आली पाहिजे त्यांच्याविषयीची 5 वाक्य. नंतर राधाबाई सोमा पोपेरे, हां, ह्यांच्याविषयीची 5 वाक्य सोपी निवडून काढा आणि त्यांच्याविषयी 5 वाक्य बोलता आली पाहिजेत. आणि नंतर कोण आहे तिसरं? चैत्राम दिओचंद पवार. ह्यांच्याविषयीची 5 वाक्य त्यांनी काय काम केलं ती वाक्य तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलता आली पाहिजे, त्यांच्याविषयी माहिती तुम्हाला सांगता आली पाहिजे. समजला का सगळ्यांना धडा? हां, ठीक आहे, ओके.